नमस्कार मित्रांनो. आता आपण थोडं लाईव्ह मार्केट थोडं बघू. काल आपण व्हिडिओ बघितलेलीच प्रेडिक्शन केलेलंच. आता लाईव्ह मार्केट थोडं बघू. ओके, पहिला आपण बँक निफ्टी बघू. बँक निफ्टीने आज आपण ठरवलेलं त्या लेवलला त्याने रीच केलं आहे. बघणार होतो जे ऑर्डर ब्लॉक जे बघायला गेला तर ब्लॉकला त्याने टच केलं आणि वरती गेलाय. पण ट्रेंड डाऊन ट्रेंड असल्यामुळे आज आपण एंट्री जरी बघायला गेलो तरी आपण डाऊन साईडच बघू असं माझं आहे. हे आपलं मार्केट आहेत, निफ्टी आहे, बँक निफ्टी आहे. ते आपण मिड कॅप लावू. बँक निफ्टी निफ्टी बरोबर आहे. सगळे डेली आहेत. आपण सगळे जाते वरती. बँक निफ्टी आपल्याला काय दिले ते साईडवेज असल्यामुळे आपण ट्रेड जास्त करणार नाही. केला तर आपण एक लॉट ट्राय करू, हेच भेटलं तर नाही. आपण बघू कोणते कोणते कंपोनंट अपसाईड आहेत, कोणते कोणते कंपोनंट डाऊन साईड. आपण बघायला गेलो रिलायन्स डाऊन साईड आहे, HDFC डाऊन आहे, प्रोसेस अप आहे, कोटक एक अप आहे. जास्त करून रिलायन्स डाऊन साईड आहे कालपासून. हे आपली निफ्टी आहे. निफ्टीने आज डेलीमध्ये ट्रेड लाईन ब्रेक केली आहे, पण होल्ड नाही झाली ट्रेड. बँकमध्ये बघायला गेलं तर बँकमध्ये पण सेम इश्यू आहे. पण बँक मला बेरिश वाटत नाही जास्त. पण आपण असा क्रॉस ओव्हर आला, समजा क्रॉस ओव्हर आला तर आपण एंट्री करू. जास्त मोठं टार्गेट ठेवणार नाही आपण. 60 ते 90 305 पर्यंत ठेवू जास्तीत जास्त टार्गेट. बघूया येतं का. अपसाईड ट्राय केलं असतं पण अपसाईड नको, कारण का मार्केट आपली ट्रेंड डाऊन साईड आहे. जेव्हा कन्फर्म होईल आपल्याला अपसाईड ट्रेड आणि अपसाईड ट्रेंड, तेव्हा आपण अपसाईडला ट्रेड करू. तर आज आपण वाट बघू इथे क्रॉस ओव्हर द्यायचा. दिला क्रॉस ओव्हर तर आपण घेऊ, नाही तर मग क्लोज करू डे आपण. तसं आपण हे बघू शकतो, हे मार्केट थोडं बघू आपण. गोल्ड बघू. गोल्डला आपण इथे एंट्री लावून ठेवलेली आहे. हे आपला डेमो अकाउंट आहे, याचा काही इश्यू नाही. आपण ट्राय करतोय, जमत आहे का आपल्याला बघू. इकडे जमलं तर आपण इथे ट्रेड करायला चालू करू हळूहळू. ओके, बघू शकता तुम्ही. ते आपण एक ऑर्डर लावून ठेवलेली आहे. ते सुद्धा एक ऑर्डर लॉक म्हणते बघा. हे एक ऑर्डर ब्लॉक आहे. बघायला गेला तर ऑर्डर ब्लॉक आणि हे FUG. हे बघा, इथे एक ऑर्डर आहे, एक ऑर्डर लागू शकते. ऑर्डर सेलची लागू शकते. प्रॉफिट बुकिंग आपण जास्त जवळ ठेवू शकत नाही. ते समथिंग $100 पर्यंत जाऊ. चला आपण घेऊ 30-40 झाली हिट तर ठीक आहे. बघू, पहिला आपण हे ट्राय करू, बघूया हे काय म्हणतंय. चालतं वाटत तर नाही आहे. बघू. कसं होऊ शकतं आज. काल आपण ते बघितलं त्याच्या हिशोबाने बघायला गेलं तर इथे आपल्या ह्याला टच तर झालं आहे.
तर उद्यापासून कोणती ट्रेंड चालू होते ते बघू. उद्या मार्केट आपल्याला प्रॉपर डायरेक्शन देईल असं माझं म्हणणं आहे. तर बघू काय होतंय. मार्केट साईडवेजच चालतंय, ना वर जात आहे ना खाली जात आहे. बघू आता थोडं. जर आपण ओपन इंटरेस्टवर बघू, ओपन इंटरेस्ट सांगतोय की मार्केट डाऊन साईडच जाईल. म्हणजे बँक निफ्टी तरी 53,000च्या वरती आली तर इथे कॉल रायडर खूप आहेत. त्यामुळे इथून एकदा अपसाईड गेली तर एकदा तो पुन्हा थोडा डाऊन जाऊ शकतो असं माझं म्हणणं आहे. बघू आता काय करते. एक अपमूव द्यायला पाहिजे, त्यानंतर डाऊन साईड येऊन ह्या ट्रेडला तरी ह्या मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती क्लोजिंग दिली तर आपण एंट्री करू. टार्गेट आपलं हे असेल. तो ट्रॅप करायचा विषय करणार बघा असा. त्याने दाखवलं की ट्रेड लाईन ब्रेक केली आहे मी, पण मुवमेंट देत नाही अपसाईड. ट्रेड लाईन तोच आहे. ट्रेड लाईन ब्रेक केल्यासारखी करणार सगळ्यांना, कॉलमध्ये एंट्री करायला लावणार, देन खाली आणणार. तिचं काय हलत नाही. ते पण ट्रेड लाईन तोडली, त्या ट्रेड लाईनला सपोर्ट, त्या ट्रेड लाईनला सपोर्ट म्हणजे इथे जवळपास 52,800, 850 पर्यंत गेलं, 850, 840 पर्यंत. ओके. माझं तर म्हणणं आहे की चाललं पाहिजे. तेव्हा काय प्रेडिक्शन 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 येणार लवकर. आपण रूल फॉलो करू, 5 मिनिटाची कॅन्डल क्लोजिंग झाली तरच आपण एंट्री करू. तर ओके, आता कॅन्डल येते आहे. 5
क्लोजिंग केली तर आपण छोट्याशा एस मध्ये आपण एक लॉट एंट्री करू. टाइम अजून खूप आहे, अजून 2.5 मिनिटं आहेत. थोडा वाट बघावा लागेल. तर एका मिनिटामध्ये मिनिटामध्ये हा सोडला तर इथपर्यंत जाऊ शकतो. मिनिटामध्ये ते तर आहे. जोर दिसत प्रीमियम मध्ये खाली येते. बाकी आहे. बघूया काय करते कॅन्डल. खाली नको येऊ रे. चल भाई नारावरती 9 8 7 वरती क्लोजिंग नाही दिले त्यामुळे आपण नाही करणार. फक्त स्पाइक दिली नाही पाहिजे यार. 5 मिनिटाच्या कॅन्डलला स्पाइक दिली तर आपण एंट्री करू शकणार नाही. जबरदस्त एंट्री केल्यासारखे होणार. जरा घरात करंट चालू आहे त्यामुळे थोडा आवाज येतोय, सॉरी. कॉल साईड एंट्री करू. 4च्या वरती आपण प्रीमियम निघाला. 5 मिनिटाच्या कॅन्डलने क्लोजिंग दिली तर आपण एंट्री करू, नाही तर नाही करणार. मोस्ट ऑफ तर करणारच नाही कारण आपण ट्रेंडला फॉलो करू. एक्सपेक्टेड आहे एक मूव देणं. सगळ्यांना ट्रॅप करून तर एक मूव देणं असं एक्सपेक्टेड आहे. लाईक ते सपोर्ट काय करतं.
आपण ही लास्ट 5 मिनिटाची कॅन्डल बघू, नाहीतर मग आपण बंद करून टाकू रेकॉर्डिंग. डायरेक्ट मग संध्याकाळी आपण भेटू ॲनालाइजमध्ये. ॲनालाइज करू उद्याच्या मार्केटसाठी. तिथे आहे ते कॅन्डल ग्रीनमध्ये ती कॅन्डल पडत नाही, त्यामुळे थोडा इश्यू आहे. कारण का फ्युचर पडले पाहिजे तर मग प्रीमियम वाढणार. कारण का आपला प्रीमियम चालतो फ्युचरवरती. टेक्स बघायला गेलो, टेक्स थोडा जास्त मूव नाही दिला. टेक्स काटे काटे फ्युचरने मुवमेंट दिल्यामुळे प्रीमियम पडला. माझ्या एक्सपिरियन्समधून तर मला असं वाटतं एक डाऊनसाईड मुवमेंट दिली पाहिजे. ॲटलिस्ट प्रीमियम इथपर्यंत आला पाहिजे, 292 पर्यंत, 92 300 पर्यंत. ट्रॅप करण्यासाठी जात असेल वरती तर सांगता येत. फ्युचर अप चालले आहेत. इंडेक्स बघायला गेलं तर इंडेक्सचा मुवमेंट जास्त नाही. 53,000ला ऑल रायटर आहेत, त्यामुळे ते वरती यायला देणार नाही. ओपन इंटरेस्ट डेटा कधी कधी फसतोय, नाही असं नाही, पण कधी कधी असतोय बरोबर. सगळं होऊन चाललेलं बरं आपल्याला. जेवढी ट्रेडिंग जेवढी सिम्पल ठेवाल तेवढी चांगली. ही थोडी कॉम्प्लिकेटेड करून ठेवली आहे, हे बघ ना ते बघ ना, ठीक आहे. ही ट्रेड ही कॅन्डल काय क्लोज नाही झाली, त्यामुळे आपण बंद करू रेकॉर्डिंग. आपण भेटू संध्याकाळी. मार्केट ॲनालिसिस 2 मिनटं बघू काय होते कॅन्डल, तेव्हा बंद करून टाकू. ओके, जाऊ दे, खाली जाते पण बंद करू. बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. भेटू आपण संध्याकाळी.